राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आणि त्याचाच धागा पकडत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव आणि राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। याही पुढे जाऊन उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान जास्त हिंदू निघाल्याचं म्हणत नितेश राणेंनी निशाणा साधलाय। सलमानच्या उपस्थितीवरून खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत टोला लगावला होता आणि त्यावर राणेंनी पलटवार केलाय। हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। अरे सलमान खान उद्धव ठाकरेपेक्षा जास्त हिंदू आहे। रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते। आमचं हिंदुत्व काय आहे आणि काय नाही हे आम्ही वेळोवेळी दाखवलंय। आम्हाला कुठल्याही नितेश राणेसारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुंबईत एक कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं। RSSच्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने हजेरी लावली आणि सलमान खानची हजेरी हा चर्चेचा विषय ठरला। सलमान खानच्या उपस्थितीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत टीका केली होती। त्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला, मी पाहत होतो, मलाही आमंत्रण होतं, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही, तर मीही गेलो असतो। सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं। हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। अरे सलमान खान उद्धव ठाकरेपेक्षा जास्त हिंदू आहे, कळलं ना? उद्धव ठाकरेला आता तपासायची गरज आहे, तो खरंच हिंदू राहिला आहे का? सलमान खाननी किमान तिथे उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली, पण उद्धव ठाकरे कधी राहुल गांधीच्या समोर कधी स्वतःच्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची तरी हिंमत दाखवेल का? हे जरा उद्धव ठाकरेला विचारा, कधीतरी त्या संजय राजाराम राऊतला विचारा, तो त्याच्यापेक्षा जास्त हिंदू निघाला सलमान खान। दुसरीकडे राज ठाकरेंनी ट्विट करत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या भाषेच्या संदर्भातील वक्तव्यावर टीका केली आहे। यावरूनही मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। बौद्धिकाला गेले असते तर पक्ष चालवण्यासाठी दिशा मिळाली असते असं म्हणत नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली। नितेश राणे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी राज ठाकरेंच्या सकाळी उठण्याचाही उल्लेख करत राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला। प्रवचन आहे ना, त्याच्या चुलत भावाचं आहे उद्धव ठाकरेचं, करीत तो तिथे वर रटाळ प्रवचनचं उत्तम उदाहरण किंवा रटाळ प्रवचनामध्ये PhD उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। थोडं राजसाहेब थोडा वेळेत उठून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना, तर मला विश्वास आहे योग्य दिशा त्यांना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्वाचे काय होते त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब आदरणीय सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे। म्हणून रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते। नितेश राणे यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय। तिकडे येणं ही सलमान खान दाखवलेली हिंमत आहे, ही हिंमत दुसऱ्यांकडे का नाहीये? त्यासोबतच सलमान खान सगळ्यात जास्त हिंदू आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे। आणि सलमानने उत्तर द्यायला पाहिजे। तर सलमान खान हिंदू, मग याचं उत्तर सलमान खाननी द्यायला पाहिजे ना। मी तर म्हणत नाही आहे सलमान खान हिंदू आहे का मुसलमान आहे किंवा काय आहे। जर त्यांना जर वाटत असेल सलमान खान हिंदू आहे असं नितेश राणेंचं म्हणणं आहे, तर सलमान खाननी हे स्पष्ट केलं पाहिजे। नाही, त्याच्यात त्याचे असं म्हणते ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू। मला असं वाटतं आमचं हिंदुत्व काय आहे आणि काय नाही हे आम्ही वेळोवेळी दाखवलंय। आम्हाला कुठल्याही नितेश राणेसारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही। अभिनेता सलमान खान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित करत टीका केली होती। त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय, तर राज ठाकरेंनी सरसंघचालकांवर केलेल्या टीकेचाही नितेश राणेंनी समाचार घेतलाय। दुसरीकडे मनसेनेही राणेंना जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।